म्हणते की नाटकं, ही सगळी तुला नाटकं वाटताय, आता तर तुला डिझाईन्स अजिबातच नाही मिळणार, जा. आणि असं म्हणून कला ते डिझाईन्स घेऊन जात असते. तेव्हा अद्वैत आता तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की खरे खरे प्लीज प्लीज खरे तुम्हाला बनवलेली डिझाईन परत देशील का, प्लीज खरे, असं अद्वैत हसून हसून बोलत असतो. तेव्हा कला म्हणते की नो प्लीज, आणि लगेचच ती आता अद्वैतच्या हातामध्ये ते पेपर्स देऊन टाकते. आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, हसताना तू चांगला दिसतोस रे, कधी कधी हसत जा. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी नक्की प्रयत्न करेल. आणि कलाला तो म्हणत असतो की तू बनवलेल्या ह्या डिझाईन्स आपल्या प्रोजेक्टसाठी खूप महत्वाच्या आहेत, फक्त तू एवढ्याच डिझाईनवर डिपेंड राहू नको, तुझ्या ह्या डिझाईन्स बाकीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरतील आणि इथून पुढे तू आपल्या कंपनीची डिझायनर म्हणून काम करू शकतेस. आता मात्र कलाला अजिबात विश्वास बसत नाही आणि कला तिचे कान तपासून बघत असते की काही वरून आकाशवाणी तर होत नाहीये ना, की अद्वैत काहीतरी वेगळं बोलतोय. ती पुन्हा एकदा अद्वैतला विचारते की अद्वैत तू काय म्हटलास. अद्वैत म्हणतो की मी तुला हेच म्हटलो की तू चांदेकर ज्वेलर्स साठी डिझायनर म्हणून काम करू शकतेस. कलाला इतका आनंद झालेला असतो, तिला प्रचंड या गोष्टीचा आनंद झालेला असतो, कारण आतापर्यंत लपून लपून काम करत असलेली कला आता फ्रंटला येऊन काम करणार असते. तिचं जे स्वप्न असतं ते आज पूर्ण होणार असतं. सोबतच तिच्या आई वडिलांची मदत सुद्धा तिला करता येणार असते. कला त्या गोष्टीमुळे फारच खुश असते आणि तिला मात्र तिच्या कानांवर विश्वास बसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला अद्वैत चांदेकरवर विश्वास बसत नसतो की अद्वैत या सगळ्या गोष्टी बोलतोय. तर इकडे अद्वैत आता ऑफिसला चाललेला असतो, ऑफिसला निघालेला असतो आणि त्याचा आवरत असतो. आता सगळ्या गोष्टी कलाने ऑलरेडी बेडवर त्याच्या काढून ठेवलेल्या असतात. कला तिथे असते म्हणून अद्वैत तिला म्हणत असतो की वॉच दे माझं, कला त्याचं वॉच देते. नंतर म्हणतो की वॉलेट दे माझं, कला त्याचं वॉलेटही देते. नंतर तिला म्हणतो की रुमाल दे माझा, कला त्याचा रुमालही काढून देते आणि म्हणते की अद्वैत काय चाललंय तुझं. अद्वैत म्हणतो की काय झालं तुला, तू अशी का बघतीयस माझ्याकडं. कला म्हणते की काही नाही, तुला माझ्याशी बोलायचं आहे काही. अद्वैत म्हणतो की नाही, काय झालं. कला म्हणते की काही नाही, असंच. अद्वैत म्हणतो की हा ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. कला म्हणते की हो वाटलंच मला, कधी कधी माणसाच्या बोलण्यावरून नाही परंतु त्याच्या आविर्भावावरून नक्कीच कळतं. शेवटी माणूस वाचता येणं ही सुद्धा एक कलाच आहे ना. अद्वैत म्हणतो की म्हणून तर मी तुला अति आगाऊ म्हणतो. कला म्हणते की अच्छा, याला अति आगाऊपणा नाही तर अति हुशारपणा असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू मान्य करतेयस का की तू हुशार नाही तर अति हुशार आहेस म्हणून. कला म्हणते की अद्वैत झालंय का तुझं, आता सांगशील का मला काय आहे ते. अद्वैत म्हणतो की मला काय वाटतं की आपण घरच्यांना सगळ्यांना सांगायला हवं की मिस्टर स्वामीनाथन यांच्या प्रोजेक्टसाठी तू डिझाईन्स बनवतीये आणि आता तू चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनरचं काम सुद्धा करणार आहे. तेव्हा कला म्हणते की हो अर्थात सांगायलाच हवं, आणि जर आता मी सांगितलं नाही किंवा तू सांगितलं नाही तर नंतर सुद्धा माझ्यावर वाटेल ते आरोप होतील की आम्हाला अंधारात ठेवलं म्हणून, आणि मग ते आरोप कसे चुकीचे आहे आणि मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठीचा मला तर खूप कंटाळा आला आता. अद्वैत म्हणतो की या गोष्टीवर माझ्याकडे एक सिंपल सोल्युशन आहे. कला म्हणते की काय आहे. अद्वैत म्हणतो की एक काम कर, खाली जा, सगळ्यांना बोलावून घे आणि सगळ्यांना सांग की आजपासून मी चांदेकर ज्वेलर्ससाठी ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणार आहे. कला म्हणते की अच्छा, म्हणजे मी हे सगळं जाऊन खाली सांगू. अद्वैत म्हणतो की हा, म्हणजे असंही सांग की आज ज्या डिझाईन्स मी केल्या आहे, असंही सांग की आज ज्या डिझाईनचा स्वामीनाथनला हव्या होत्या त्या डिझाईन सुद्धा मीच करतेय. कला म्हणते की अच्छा अद्वैत चांदेकर, म्हणजे सगळ्यांना तोंडही मीच द्यायचं आणि तुला डिझाईन सुद्धा मीच द्यायच्या ना. अद्वैत म्हणतो की हो अगदी असंच, मी एक काम करतो, मी गेल्यावर तू सांग, माझ्या आधी नको सांगू सा. म्हणजे अद्वैतला फक्त सेफ साईड पाहिजे असते, कलाचं बघून घेईन तिला काय करायचंय, परंतु आपण मात्र इकडे हळूच पळून जायचं, म्हणजे जे काही येईल ते कलावरच येईल. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला कळतंय का तू काय बोलतोयस. एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्या घरच्यांना सांगायचं आणि तुझे घरचे काय की मी सांगितल्यावर टाळ्या वाजून माझं स्वागत करतील. अद्वैत म्हणतो की किती तो ड्रामा करतीयस तू, एवढं साधं तर आहे, एवढी साधी गोष्ट जाऊन फक्त घरच्यांना सांगायची तर आहे. कला म्हणते की अद्वैत अरे मला कळतंय ना, खाली काही लोकांना सोडून बाकीच्या लोकांची काय प्रतिक्रिया असणार आहे ना, हे तुला फेस करायचं नाहीये म्हणून तू पळ काढतोयस ना. अद्वैत म्हणतो की नाही, म्हणजे मी पटवून दिल्यानंतर घरच्यांना पटेल असं काही नाहीये ना, परंतु तू कोण आहेस, तू तर खरे आहेस, त्यामुळे तू तर गोष्टी पटवून देण्यात एक्सपर्ट आहेस, तुझ्यासाठी तर एकदम इझी टास्क आहे, तू असंच पटवून देशील एखाद्याला. कला म्हणते की एक मिनिट अद्वैत चांदेकर, मी काही कोणाला पटवून वगैरे नाही देत, माझं खरं असतं त्यामुळे सगळ्यांना पट. अद्वैत म्हणतो की तुला डिझायनर म्हणून काम करायचंय ना. कला म्हणते की हो. मग अद्वैत म्हणतो की ते पटवून घरच्यांना, नेहमी तर तशी आबांच्या पुढे पुढे करत असते, मग आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे. कला म्हणते की अद्वैत मी काय आबांच्या पुढे पुढे नाही करत, हा मी फक्त त्यांच्याशी जरा स्पष्ट बोलते आणि मुळात म्हणजे ते सगळ्या गोष्टी माझं ऐकूनही घेतात. अद्वैत म्हणतो की हो ना, मग जाऊन सांग त्यांना. कला म्हणते की अद्वैत तू विसरतोय का एक गोष्ट, की तूच मला या गोष्टीसाठी अपॉइंट केलंय, त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते तुला सांगायचंय, ते तुझे घरचे आहेत,
तसंही उंदीर कितीही त्याच्या बिळाचा राजा असला ना, शेवटी बाहेर पडल्यावर त्याची पळापळच होते. अद्वैत म्हणतो की एक सेकंड, तू काय म्हटलीस मला? तेव्हा कला म्हणते की मी काय तुला उंदीर बिंदीर म्हटले नाहीये, मी तुला फक्त आणि फक्त उदाहरण देतेय, उगाच काही विषय वाढवू नकोस आता. मी फक्त तुला एवढंच सांगतेय की तू तुझ्या घरच्यांना सांग, कारण तू घाबरतोयस. अद्वैत म्हणतो की मी काही घाबरत वगैरे नाही हा. तेव्हा कला म्हणते की बघ चांदेकर, आता हा निर्णय तुझा आहे, त्यामुळे तुलाच द्यावा लागेल. कला म्हणते की अद्वैत चांदेकर, तुलाच करायच्या ह्या सगळ्या गोष्टी. ज्याप्रमाणे तू मला सांगितलं की चांदेकर ज्वेलर्ससाठी इथून पुढे तू डिझाईन्स बनवायच्या आहे, त्याचप्रमाणे तुला खाली जाऊन सगळ्यांना सांगायचंय की आजपासून चांदेकर ज्वेलरची डिझायनर कला असणार आहे. चल जा बरं, सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्हाला एवढं सगळं सांगते, याच्यात नक्कीच तुझा काहीतरी प्लॅन असणार आहे. तेव्हा कला म्हणते की काही प्लॅन वगैरे नाही अद्वैत, जा बरं तू आधी. मगाशी कसा ओढून ओढून सांगत होता की कलाने काम करू नये, कलाने काम करू नये, मग आता जाऊन सगळ्यांना सांग की कलानेच काम करायचंय. आणि हो, हेही ऐक की हा निर्णय तुझा स्वतःचा आहे, हे सगळ्यांना स्पष्टपणे सांग. मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाहीये. हे बघ, गैरसमज दूर करायला जेवढी शक्ती जाईल ना, तेवढी शक्ती उत्तम कार्य करण्यासाठी वापर. अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे, कळलंय मला, आता शहाणपणा नको करूस, आता निदान तू माझ्यासोबत तरी चल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चल. मी तिकडे हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात, तेव्हा सरोज आणि आबा दोघंही बिझनेस बद्दल डिस्कस करत असतात आणि सरोज आता अकाउंट बद्दल आबांना सांगत असते. त्याच वेळी कला आणि अद्वैत तिथे येतात. अद्वैत आबांना म्हणतो की आबा बरं मी निघतो ऑफिसला. आबा म्हणतात की मग अद्वैत तू काय ठरवलंय? मिस्टर स्वामीनाथन यांनी आजच्या एकाच दिवसाची मुदत दिली आहे ना, स्वामीनाथन नाराज होतील असं काही व्हायला नकोय. अद्वैत म्हणतो की हो आबा, मला या गोष्टीची कल्पना आहे, म्हणून तर मी तुम्हाला आणि आईला या गोष्टी सांगणारच होतो. आज आपण डिझाईन दाखवणार आहोत आणि आजचे डिझाईन्स ही कलाच देणार आहे आणि तिने ऑलरेडी डिझाईन्स बनवले जसे मिस्टर स्वामीनाथन यांना हवेत. अद्वैतचं हे बोलणं ऐकून आबांना तर खूप आनंद झालेला असतो, परंतु सरोजला 440चा करंट लागलेला असतो आणि ती उभी राहते आणि म्हणते की काय, म्हणजे आतापर्यंत या सगळ्या गोष्टीचं तू हे प्लॅनिंग करत होतास? अद्वैत म्हणतो की हो आई, त्याचं. तेव्हा सरोज म्हणते की एक मिनिट अद्वैत, माझं अजून बोलणं संपलेलं नाहीये. आणि काय रे, सगळ्यांना तोंड वर करून तू असं कसं काय सांगू शकतोस? अद्वैत म्हणतो की हे बघ आई, तू नीट शांतपणे ऐकून घे. आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि आपल्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाहीये, त्यामुळे जे काही आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन्स हव्या ती फक्त खरेच बनवू शकते. सरोज म्हणते की अच्छा, म्हणजे या जगामध्ये फक्त एकमेव डिझायनर राहिली आहे का आता? अद्वैत म्हणतो की हो आई, परंतु आता आपण काय करू शकतो? सरोज म्हणते की अद्वैत, मी एक गोष्ट तुला स्पष्टपणे सांगते की या मुलीवर माझा काडी मात्रही विश्वास नाहीये. अरे या खरे कुटुंबाने आपल्या आयुष्यभर फसवणूकच केलीये आणि तुझी तर किती फसवणूक केलीये ना, तर हे मी तुला नव्याने सांगायला नको. आणि तरी सुद्धा या मुलीवर विश्वास ठेवून तू हिला डिझाईन्स काढायला देतोय. आणि जर याच्या पुढे मिस्टर स्वामीनाथन यांनी सांगितलं की ह्याच मुलीने परत परत मला डिझाईन्स काढून द्यावे, तर काय करायचंय आपण प्रत्येक वेळी हेच सांगायचं का त्यांना? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मी एक गोष्टीचा निर्णय घेतलाय आणि मी एक गोष्ट ठरवलीये, आजपासून हिलाच आपण चांदेकर ज्वेलर्स मध्ये डिझायनर म्हणून ठेवणार आहोत. हे ऐकून सरोजला दुसरा झटका बसतो आणि ती म्हणते की काय अद्वैत, आता हे खूप अति होतंय हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई प्लीज, मी तुला काय सांगतोय ते ऐकून तरी घे. अगं हे बघ, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. एक गोष्ट लक्षात घे की मिस्टर स्वामीनाथन यांना फक्त कलाचेच डिझाईन्स आवडतात आणि फक्त खरेच्या डिझाईन्समुळे आपल्याला मिस्टर स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट भेटलंय. आणि जर मिस्टर स्वामीनाथन यांना हेच हवं असेल तर आपण दुसरं काय करू शकतो? आता सरोजला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नसते की अद्वैत कलाची बाजू घेऊन तिच्याशी भांडतोय किंवा तिच्याशी बोलतोय. अद्वैत आता सरोजचेच वाक्य सरोजला ऐकवत असतो आणि तो सरोजला म्हणत असतो की आई, तूच मला नेहमी म्हणतेस ना की बिझनेस मध्ये कुठलेही वाद आणायचे नसतात. लहानपणापासून तर तू मला हेच शिकवत आली आहे आणि बिझनेस करताना सगळे इमोशन बाजूला ठेवायचे असतात. शेवटी काहीही झालं तरी प्रॅक्टिकल डिसिजन घ्यायचे असतात आणि मग मी सुद्धा तेच करतोय. त्यामुळे या क्षणी मला हे डील अजिबात गमवायचं नाहीये. म्हणूनच मी चांदेकर ज्वेलर्स मध्ये खरेला ऑफिशियल डिझायनर म्हणून काम दिलंय. अद्वैतने आता बरोबर सरोजला शब्दामध्ये पकडलेलं असतं. सरोजने अद्वैतला बिझनेसमॅन कसा असावा, बिझनेसमॅन कसा पाहिजे या सगळ्याचे धडे तर दिलेले असतात, परंतु स्वतः धडा शिकायला जरा कमी पडलेली असते. थोडक्यात काय तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण, अशी काहीतरी स्थिती या सरोजची झालेली आहे. आबांना मात्र अद्वैतचा हा निर्णय अतिशय पटलेला असतो आणि आबा खुश सुद्धा झालेले असतात. आबा उभे राहतात, अद्वैतची पाठ थोपटतात आणि अद्वैतला म्हणतात की वा अद्वैत, मला तुझा हा निर्णय फार आवडलाय आणि आता तू खरा बिझनेसमॅन शोभतोयस. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कंपनीचं हित बघता आलं पाहिजे आणि आज सुद्धा तू ते मला करून दाखवलं की हे सगळे वाद तंटे सगळं काही तू
बाजूला ठेवून तू आज कंपनीसाठी विचार केला. हे बघ, जर तू असंच काम करत राहिला तर बिझनेसमध्ये खूप यशस्वी होशील. आणि अद्वैत, मी तुला म्हटलं होतं ना की अंबाबाईचा जो काही निर्णय आहे तोच होईल. आणि अंबाबाईचा आपल्या वास्तूवर वरद हस्तय, त्यामुळेच तिच्या रूपाचा आपल्या ह्या वास्तूमध्ये वर्ष आगमन होत आहे. त्यामुळे ती आपल्याकडनं कधीही काही चूक होऊ देणार नाही. आणि सरोज, अद्वैतने अगदी अचूक निर्णय घेतलाय. त्यामुळे आता तू मन मोकळेपणाने त्याला पाठिंबा दे. आणि जर तुझ्या मनामध्ये किंतु राहिले ना तर तो पुन्हा अस्थिर होईल. सरोज म्हणते की हे बघा आबा, तुम्हालाही माहितीये की मला ही गोष्ट अजिबात मान्य नाहीये. आबा म्हणतात की सरोज, मला माहिती ती गोष्ट, परंतु आता मात्र आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. बघ, आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन आहे. एक तर कलाकडून काम करून घ्यायचं, नाहीतर दुसरा ऑप्शन हा आहे की डायरेक्टली डीलच कॅन्सल करून टाकायची. मग आता तूच ठरव काय करायचं ते. आणि अद्वैतला ते सांगतात की अद्वैत, तू एक काम कर, कलाला तू ऑफिसला घेऊन जा. इथे सुद्धा तिची तुला मदतच होईल. कला, आज तू ऑफिसला जा आणि जेवणा खावण्याचं तसंही अंजू बघून घेईल. आणि कला, तू तुझ्या कामाकडे नीट लक्ष दे. आणि अद्वैत, तिला जर काही लागलं तर तू तिला प्रोव्हाइड कर. रोहिणीचा गेम मात्र पूर्णपणे पलटलेला असतो. रोहिणी विचार करत असते की ही मुलगी आहे का कोण आहे. आता कुठेतरी घर ताब्यात घ्यायला लागली होती ही मुलगी, आणि आता तर काय ऑफिस सुद्धा ताब्यात घेणार. नाही, मी हिला असं सहजासहजी सोडणार नाही. आणि चांदेकरांचा बिझनेस असा सहजासहजी हिच्या हातात सुद्धा लागू देणार नाही. आणि हे फक्त माझं आणि माझंच आहे. आबा अद्वैतला सांगतात की अद्वैतला ते बंगळूरचं काम सुद्धा अजून बाकी आहे, त्यामुळे तू आणि कला एकत्र डिस्कस करून निर्णय घ्या. सरोज म्हणते की आबा, आता हे काय आहे तुमचं नवीन? डिझायनर म्हणून तिने काम करायचंय, तुम्ही सगळ्यांनी हे ठरवूनच टाकलंय. आता ती अद्वैत सोबत बसून काम करणार का? या सगळ्याची काय गरज आहे आता? आबा म्हणतात की कारण स्वामीनाथन यांच्यासोबत आपल्याकडनं खूप हलगर्जीपणा झालाय. पण यापुढे मात्र आपलं काम एवढं खणखणीत असायला पाहिजे की मागची सगळी कसर निघून गेली पाहिजे. कलाकडे कलात्मकता आहे, कला उत्तम डिझाईन करते आणि अद्वैतला बिझनेस माहिती आहे. आणि त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने आणि बिझनेसच्या दृष्टीने कलाला एक एक गोष्ट सुचवू देखील शकतो. आणि त्यामुळे काम जास्त चांगलं आणि जास्त लवकर देखील होईल. अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, येतो मी. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की अरे मी नाही, आम्ही. स्वामीनाथन यांच्यासोबत नीट व्यवहार करा आणि गोड बातमी घेऊनच घरी या. कला म्हणते की हो आजोबा. अद्वैत कलाला हळूच म्हणतो की चल आता जास्त बोलत नको बसूस. कला म्हणते की ठीक आहे, तू पुढे जा, मी पर्स घेऊन आले. सर्वजण तिथून निघून गेलेले असतात. तर रोहिणी आता राहुलला म्हणत असते की राहुल, इतकी वर्ष झाले तू ह्या सगळ्या बिझनेस मध्ये आहे, परंतु तुला जे काही जमलं नाही ना ते ह्या मुलीने आता येऊन करून दाखवलंय. राहुल म्हणतो की हो ना मम्मा, मी सुद्धा तोच विचार करतोय. रोहिणी म्हणते की तुला लाज कशी वाटत नाही रे? काय विचार करतोयस? विचार करून मी तुझी आरती करू? अरे राहुल, आतापर्यंत मी तुझ्यासाठी काय काय नाही केलंय रे, परंतु माझ्या प्रत्येक संधीची तू मातीच केलीये. जरा त्या खरेकडून काहीतरी शिक, तर असाच इथे बसून राहा, तुला तेवढंही जमणार नाही. असं म्हणून रोहिणी आता रागवूनच तिथून निघून जाते. इकडे सोहमने त्याच्या पेंटिंग्स या कॅफेमध्ये लावलेल्या असतात आणि तो इकडे तिकडे चक्रा मारत असतो. काजल विचार करते की हा फेऱ्या का मारतोय, याला काही टेन्शन वगैरे आलंय का? एवढे छान चित्र रंगवले परंतु याच्या चेहऱ्याचा रंगच उडालाय. आता त्याच वेळी एक मुलगी तिथे आलेली असते आणि ती सोहमला भेटते. सोहमला ती विचारते की ह्या सगळ्या पेंटिंग्स तुम्ही बनवल्यात का? सोहम म्हणतो की हो, हे सगळं मीच बनवलंय. आता काजल हे लांबूनच बघत असते. ती मुलगी सोहमला म्हणत असते की वाव, तू खरंच खूप चांगला आर्टिस्ट आहे, यात तर काही डाऊटच नाहीये. सॉरी, पण मी तुला तू म्हटलं तर चालेल ना? सोहम म्हणतो की हो, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळी मात्र काजल त्या दोघांकडे बघत असते. आता ती मुलगी मुद्दाम तिच्या हातातला रुमाल खाली पाडते आणि सोहम तिचा रुमाल तिला परत करतो. ती मुलगी सोहमला म्हणत असते की खरं तर मी सुद्धा एक आर्टिस्ट आहे आणि मला हे खरंच खूप पेंटिंग आवडल्यात. सोहम म्हणतो की अरे वा, तू काढलेली चित्र मला देखील पाहायला आवडतील. एक काम कर ना, तू मला फॉरवर्ड करशील? ती मुलगी लगेचच आता सोहमचा नंबर घेते आणि त्या दोघांमध्येही नंबर एक्सचेंज होतात. काजल हे सगळं बघत असते आणि ती विचार करते की कोण आहे ही मुलगी? ती चित्र बघायला आली आहे तर चित्र बघायचं, घ्यायचं असेल तर घ्यायचं, नाहीतर कटायचं. आणि हा काय एवढा हसून खेळून बोलतोय तिच्याशी? एवढा मोठा घरचा बिझनेस आहे तरी ग्राहकांशी कसं वागायचं हे याला कळत नाही का? सगळा मूड खराब करून टाकला. आता त्या मुलीला बघून आणि सोहमची ती एवढी छान बोलते हे बघून काजलला खरं तर जेलसी फील होत असते आणि सोहम बद्दल तिला इन्सिक्युरिटी वाटायला लागते, म्हणून तिचा मूड ऑफ झालेला असतो. परंतु ही गोष्ट काजलला स्वतःला कधी कळते काय माहिती. इकडे सानिका जेव्हा मेल चेक करत असते तेव्हा तिला समजतं की आज मिस्टर स्वामीनाथन यांची मीटिंग आहे आणि मिस्टर स्वामीनाथन यांच्या मेलला कुठलाही रिप्लाय करण्यात आला नाहीये. कदाचित अद्वैत सरांना सुद्धा हे माहित नसेल, त्यामुळे मी लवकर जाऊन सांगितलं पाहिजे, नाही तर पुढे गोंधळ होईल. असं म्हणताच आता सानिका अद्वैत आणि कलाच्या केबिन मध्ये आलेली असते
आणि ती अद्वैतला सांगते की सर एक गोंधळ झालाय, म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांनी काही ब्रीफ पाठवले होते, बहुतेक ते ब्रीफ तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीये. अद्वैत जेव्हा ते बघतो तेव्हा म्हणतो की बरोबर बोलतीयस, यातलं माझ्याकडे काहीच पोहोचलं नाहीये. कला म्हणते की सानिका त्या ब्रीफ मध्ये काय आहे जरा मला सांगशील का, म्हणजे त्याप्रमाणे मी डिझाईन मध्ये चेंज करते. सानिका म्हणते की हो, या ब्रीफ सरांनीच दिल्या होत्या, परंतु तुमच्या डिझाईन्स याला मॅच करताय असं मला नाही वाटत. कला म्हणते की पण असं कसं झालं. तेव्हा सानिका म्हणते की ऍक्च्युली मॅडम, त्या दिवशी सरांनी मला सांगितलं होतं की तू काहीच काम करू नको, त्यामुळे माझं काम हे 2 स्टाफ मध्ये वाटण्यात आलं होतं. बहुतेक हीच गोष्ट त्यांनी सरांना सांगितली नसेल. कला म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, अजून आपल्याकडे वेळ आहे आणि मिस्टर स्वामीनाथन मीटिंगला येईपर्यंत आपले डिझाईन सुद्धा रेडी होऊ शकतात. सानिका, आता आपल्याला कामं वाटून घ्यावे लागतील. अर्धी कामं मी करते आणि अर्धी कामं तू कर. एक काम कर, तू इंटरनेटवरून जरा माहिती घे. आपल्या ह्या नवीन ब्रीफ प्रमाणे जे काही तुला रेफरन्सेस भेटतील त्याप्रमाणे तू काम करायला सुरुवात कर, आणि हवं तर मी तुला 10 मिनिटात तुझ्या डेस्कवर येऊन भेटते. सानिका म्हणते की ठीक आहे मॅडम, चालेल. असं म्हणून सानिका तिथून निघून जाते. अद्वैत शांतपणे बसलेला असतो. कला अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, झालेल्या गोंधळाबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. उगाचच आता या गोष्टीचा मला ब्लेम करू नकोस. कला म्हणते की झालं तुझं, काढला दुसरा अर्थ तू. हे बघ चांदेकर, झालेला गोंधळ कसा दूर करायचा ना, ते मी आणि सानिका आम्ही बघून घेऊ, तू त्याची चिंता करू नकोस. मला सानिकाबद्दल तुझ्याशी बोलायचंय, आणि तुला स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की तू सानिकाचं डिमोशन करू नये. अद्वैत म्हणतो की तू काय इथे HR म्हणून अपॉइंट झालीये, सॉरी, अद्वैत म्हणतो की तुला काय इथे HR म्हणून घेतलंय का, काय पोस्ट, तुझी डिझायनर आहे ना तू, त्यामुळे कोणाला कुठली पोस्ट द्यायची, कोणाला कुठल्या पोस्टवर ठेवायचं हे सगळं मला ठरवू देत ना. आणि अजूनही तुझ्या हातामध्ये मी काही अपॉइंटमेंट लेटर दिलं नाहीये, त्यामुळे माझ्या स्टाफ सोबत कसं वागायचं ते मी ठरवेल. म्हणते की चांदेकर, तुझ्या घरात तुझ्या खोलीत तू तुझ्याप्रमाणे वागतो ते तुला पुरेसं नाहीये का. आता प्लीज ऑफिसमध्ये पण सुरू होऊ नकोस तू. बघ तू आता हट्ट सोडा. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुलाही माहितीये की खोटं बोलणाऱ्यांबद्दल मला किती चिड आहे. सानिका माझ्याशी खोटं बोललीये, तिला तिची शिक्षा मिळायलाच हवी. कला म्हणते की हे बघ चांदेकर, पहिली गोष्ट म्हणजे मी तुझी बायको आहे म्हणून तू मला झुकतं माप दिलं, पण सानिकाचं काय, सानिका इथे एक एम्प्लॉई आहे आणि ती तिचं काम अगदी व्यवस्थितपणे करते, आणि जर तू तिचं डिमोशन केलं तर इतर एम्प्लॉईवर त्याचा काय परिणाम होईल हे लक्षात येते का तुझ्या. हे बघ, फक्त मी हा विचार करते की इथे जर मला मानाने काम करता येते ना, तर सानिकाला सुद्धा इथे मानानेच काम करता आलं पाहिजे. अद्वैत म्हणतो की मी तुला बायको म्हणून झुकतं माप अजिबात दिलेलं नाहीये, आणि सगळेजण आपापली कामं अगदी व्यवस्थितपणेच करतात. म्हणते की ठीक आहे, मग तू ज्या लोकांना अपॉइंट केलंय ती लोक व्यवस्थित कामं करताय का. तू ज्या 2 लोकांना कामावर ठेवलं त्या लोकांनी तर स्वामीनाथन यांचे मेलही चेक केले नाही. आता ही गोष्ट सानिकाच्या लक्षात आली म्हणून बरं झालं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे ना, मग राहिलं असेल त्यांच्याकडनं चुकून, मी बोलतो ना त्यांच्याशी नंतर. ते की कधी बोलणार, आता मिस्टर स्वामीनाथन यांची मीटिंग सुरू झाल्यावर. सानिकाचा मेल जर आपल्या लक्षात आला नसताना तर मात्र आपण किती तोंडघाशी पडलो असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू सानिकाचं डिमोशन करू नये, कारण सानिकासारखी लॉयल एम्प्लॉई तुला कुठे भेटणार नाही. हे बघ अरे, सानिका खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिचा आपल्या कंपनीला फायदाच होणार आहे. कला एवढं सगळं बोलत असते. अद्वैत म्हणतो की ठीक आहे बाई, नाही करत तिचं डिमोशन, तू मला सांगू नको आणि तू मला शिकवू देखील नको, नाही होणार तिचं डिमोशन. ठीक आहे, आता तर खुश आहेस ना. तेव्हा कला म्हणते की हो, चल मी आता डिझाईन्स करायला घेते, कारण मिस्टर स्वामीनाथन येईपर्यंत माझ्या डिझाईन्स रेडी झाल्या पाहिजे. अद्वैत म्हणतो की ठीक आहे कर. कला आता लगेचच डिझाईन्सला बसलेली असते, तर इकडे सरोज तिचं काम करत असते, परंतु तिला अद्वैतचे शब्द आठवत असतात की आजपासून मी कलाला ज्वेलरी डिझाईन करण्यासाठी डिझायनर म्हणून नेमणूक केलंय. सरोज ह्या सगळ्या विचारात असताना अजून त्याच्यामध्ये आग लावण्यासाठी रोहिणी तिथे आलेली असते. आल्या रोहिणी सुरू होते आणि म्हणते की सरोज वहिनी, अगं बघतीयस ना काय सुरू आहे ते. अगं ती मुलगी तर आता बिझनेस मध्ये सुद्धा घुसायला लागली आहे. त्या कलाने तर आता आपला बिझनेस सुद्धा ॲक्वायर केलाय. आतापर्यंत त्या कलाने किती विश्वासघात केलाय हे सगळ्यांना आपण दाखवलं सुद्धा. पण मला सांग की ह्या सगळ्या गोष्टींनी काय झालं. डॅडचं तसंही तिच्याबद्दलचं मत बदललंच नाही ना. अगं त्या मुलीने अशी काय परिस्थिती निर्माण केली आहे ना की तू, मी किंवा अद्वैत कोणीही तिच्या समोर बोलू शकत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये अडचण बनून उभी राहिली आहे ती, आणि आपण अगदी हेल्पलेस फील करतोय. अगं तुला सांगते की ती मुलगी इतकी आगाऊ आहे ना की हळूहळू ती सगळा बिझनेस ॲक्वायर करणार आणि तिचंच वर्चस्व असणार. सरोज म्हणते की असं काही होणार नाही. रोहिणी म्हणते की अगं वहिनी, आता व्हायचं काय राहिलंय, सगळं तर आपल्या डोळ्यांना दिसायला लागलंय, आता व्हायचं राहिलं नाहीये, ह्या गोष्टी ऑलरेडी झाल्यात. सरोज म्हणते की रोहिणी बस झालं, माझ्या अद्वैतवर पूर्ण विश्वास आहे आणि तो माझ्या शब्दाच्या विरोधात कधीच जाणार नाही, आणि तसं ही खोटं एक ना एक दिवस बाहेर पडतंच. रोहिणी म्हणते की पण अगं सरोज वहिनी, तू खूप सरळ आहेस ग, तू तर सगळ्यांचा चांगला म्हणूनच विचार करतेस. तुला सांगते की तू हे सगळं सोड आणि तू सावध हो, नाही तर तुझीच वाट लागेल. सरोज म्हणते की पण मी कशाला सावध हो आणि
माझा काय या सगळ्याशी संबंध? रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, आपल्या बिझनेसची सर्वेसर्वा आज तू आहेस आणि त्या कलाचं उद्देश हे आहे की तुझी जागा घेणं. म्हणजे बघ ना, कालपर्यंत जिथे जिथे तू होती तिथे तिथे आज ती दिसायला लागली आहे. आधी घरामध्ये, नंतर बिझनेसमध्ये, नंतर डॅडच्या मनात आणि आता तर अद्वैतच्या हृदयात सुद्धा. एनिवेज येते मी, असं म्हणून रोहिणीने आता जी ठिणगी पाडायची असते ती पाडलेली असते आणि मूर्ख सरोज या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते नेहमीप्रमाणे. रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते. इकडे मिस्टर स्वामीनाथन आता केबिन मध्ये आलेले असतात. अद्वैतला ते म्हणतात की ऑल फाईन. अद्वैत म्हणतो की हो. मग मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की मग आपण लगेचच आता कामाचं बोलूयात. कला सुद्धा अद्वैत सोबत बसलेली असते. स्वामी सर म्हणत असतात की या मीटिंग मध्ये सगळं काही फायनल होईल असं मी समजतो आणि या प्रोजेक्टचा कणा म्हणजे डिझाईन्स आहे आणि त्या नेहमी ताटच असल्या पाहिजे. कामासाठी मी तुला डेडलाईन तर दिली होती, तू ती पाळली नाही, परंतु आज तू नक्कीच मला चांगले देशील अशी मला खात्री आहे. त्याचा चेहरा थोडा पडलेला असतो. ते बघून स्वामीनाथन सर म्हणतात की परंतु तुझ्याकडे बघून तर तसं काही वाटत नाही. अद्वैत म्हणतो की नाही, तसं काही नाहीये, माझं बोलणं झालंय डिझायनर सोबत. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की अरे वा, डिझायनर सोबत तुझं जर बोलणं झालं असेल तर ही डील तर आपली पक्कीच होऊन जाईल. मग काय म्हटली डिझायनर? तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. स्वामीनाथन सर म्हणतात की अद्वैत, काय करतोयस तू? म्हणजे तू मला वेळ मारून नेण्यासाठी भलतंच काही सांगत नाहीयेस ना? ती डिझायनर नक्की येणार आहे ना? तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की अद्वैत, तुला मी एक गोष्ट सांगतो, माझा वेळ वाया घालवणं म्हणजे सुद्धा माझं नुकसान आहे. दुसऱ्या कुठल्या तरी ज्वेलरकडे जाऊन पुन्हा ते प्रपोजल नेणं म्हणजे पुन्हा माझा डबल खर्च होतो आणि माझा वेळ वाया जातो, ते वेगळंच. अद्वैत, एक गोष्ट समजतेय का तुला की तुझा आणि माझा दोघांचाही वेळ या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च होतोय आणि चांदेकर एक मोठा ब्रँड आहे म्हणून तर मी इथे आलोय. अरे आधीचं डील तू इतक्या एफिशियंटली पूर्ण केलं आणि म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय, पण तू तर आता मात्र विचित्र सारखं वागायला लागलंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की सर प्लीज तुम्ही शांत होता का? मला मान्य आहे की मी तुमचा वेळ घेतोय, परंतु माझाही नाईलाज होतोय. स्वामीनाथन म्हणतात की अरे पण त्या डिझायनरच्या काही वेगळ्या डिमांड आहे का? तसं काय असेल तर तुम्हाला सांग. परत त्या डिझायनरने काही डिझाईन वगैरे दिल्यात का? मग आपण एक एक करून त्या बघत बसू ना. अद्वैत म्हणतो की हो सर, आपण डिझाईन बघू शकतो. कला म्हणते की सर, डिझाईन बघण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. स्वामीनाथन कलाला म्हणतात की एक मिनिट मिसेस चांदेकर, आज तुम्ही इथे कशा काय? म्हणजे एरवी तर तुम्ही इथे नसतात आणि आज अद्वैतच्या वतीने तुम्ही मला डिझाईन समजून सांगताय म्हटल्यावर तुम्ही काय अद्वैतला जॉईन झालाय का? मला म्हणते की नाही, मी बिझनेस वगैरे नाही बघत आहे, परंतु अद्वैत तुम्हाला यापुढे काही बोलत नाहीये याचा अर्थ हा आहे की डिझाईन डिपार्टमेंटमध्ये मी स्वतः लक्ष घालतीये. की ओके, मग डिझायनर बद्दल काही अपडेट आहे का? तेव्हा कला म्हणते की यापुढचे सगळे डिझाईन मीच बनवणार आहे. आम्ही नंतर म्हणतात की एक गोष्ट मी क्लिअर करतो की मला कुठलीही नवीन डिझायनर नकोय आणि मला जी आधीची डिझायनर होती तीच हवी आहे आणि जर ती डिझायनर असेल तरच मी कंटिन्यू करेल आणि तसंही मला नवे एक्सपेरिमेंट करायचेच नाहीये. अद्वैत म्हणतो की हो तेच तर सांगतोय मी तुम्हाला. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की अरे अद्वैत, तूच तर सांगितलं ना की तुझी नवीन डिझायनर येते म्हणून. अद्वैत म्हणतो की हो सर, मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तरी घ्या. डिझायनर हीच आहे. स्वामीनाथन म्हणतात की काय? अद्वैत म्हणतो की हो, तीच डिझाईन करायची, परंतु मध्यंतरी तिने काम थांबवलं होतं. स्वामीनाथन म्हणतात की पण का बरं? अद्वैत म्हणतो की काही नाही, तुम्हाला काहीतरी वेगळं प्रेझेंट करायला हवं होतं म्हणून, पण मी तिला पुन्हा अपॉइंट केलंय कामावर. स्वामीनाथन सर म्हणतात की परंतु एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून का ठेवली? दुसरा एखादा कोणी असता तर अभिमानाने सांगितलं असतं की माझी बायको डिझाईन करते म्हणून. अद्वैत म्हणतो की सॉरी सर, पण ते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, ही झाली एक गोष्ट, परंतु डील करताना पारदर्शकता तर असायला हवी ना. अद्वैत मनात म्हणत असतो की माझ्या आतापर्यंतच्या जन्मामध्ये मला कोणी इतकं ऐकवलं नसतं आणि हे फक्त मला ह्या खरेमुळे ऐकून घ्यावं लागतंय. तर ही खरे म्हणजे ना जगातल्या अति आगाऊंची लीडर आहे. अद्वैत कलाकडे फार रागाने बघत असतो आणि कलालाही माहित असतं की आपलीच चूक आहे, परंतु अद्वैतला बोलणे खावे लागतात. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे डायरेक्टर बोर्डची मीटिंग बसलेली असते आणि त्यामध्ये डिस्कशन सुरू असतं. कला सुद्धा त्यामध्ये असते. तर अद्वैत म्हणत असतो की विक्री होत नाहीये हे रिझन मला अजिबात देऊ नका. शेवटी दागिन्यांची कुठलीही तडजोड होणार नाही. हे ऐकून कलाला एक आयडिया सुचते. कला म्हणते की आपण जर एक गोष्ट करायला सुरुवात केली तर, म्हणजे चांदेकरांचे जे टॉपचे डिझाईन्स आहे ते 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवले तर. म्हणतात की अरे वा, पोरीचा विचार तर चांगला आहे आणि आपण ह्या आविष्काराला कलाविष्कार असं नाव देऊया. कलाची ही कल्पना आबांना तर खूप आवडलेली असते आणि सरोजचं आणि अद्वैतचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं. तर मित्रांनो, आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल की कलाचा हा निर्णय अद्वैत मान्य करेल का, किंवा कलाच्या ह्या कल्पनेचं, कलाच्या ह्या आयडियाचं अद्वैतकडून स्वागत होईल का, की पुन्हा एकदा सरोज अद्वैतला कलाबद्दल वाईट सांगेल आणि तिचं काही ऐकू नको, तिला काही जमत नाही म्हणून सरोजचं ऐकून अद्वैत पुन्हा एकदा कलाला हर्ट करेल. या गोष्टी बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो,
आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.